निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म दान हे वर्म निर्धारे वर्म चुको नये निर्धारे वर्म चुको नये निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धारे वर्म चुको नये निर्धारे वर्म चुको नये निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास निष्काम निष्ठळ विठ्ठली विश्वास पाहुणे वासाने कांचे पाहुणे वासाने कांचे ऐसा कोणी उपेक्षिला उतारे ऐसा कोण उपेक्षिला निष्ठावंत भाव निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निष्ठावंत भाव भक्ता
धारे वर्म निर्धारे वर्म निर्धारे वर्म सुको नये निष्काम विश्वास
निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासानेकांची निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासानेकांची तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वासानेकांची बरा पिटम नटवर बभू कर्णयो कर्णिकार बेव्रतमास कनक पिशंच वैजयंतीच मालान रंध्रान वेणोर्धर सुदया पुरेन गोपरंदै वृंदावरण शपथमणं प्राविशद गीत कीर्ती कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने नमः प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः पंढरीनाथ भगवान की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः अखंड मंडलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितमेन तस्मै श्री गुरवे नमः सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते श्री गुरुध्यान श्री गुरुर्चन येन घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखवी निज परमानंदा पांडुरंगा करू प्रथमान ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ता वैनमो त्रिभुवन पावणी आद्यत्रयजणी देवाची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या माझी वाणी तुझे वर्णी गुण नहाम ऐसे दे प्रेम काही कळा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नये निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण परम नामधारक संत हृदय सम्राट जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा उपदेश फार पकडण्यात येईल आणि भक्तांचं भाविकांचं लक्षण प्रगट करणारा हा 3 चरणाचा अभंग आज प्रसंगाला अनुसरून सेवेकरता निवडलेला आहे. आजची सेवा आपल्या या पवित्र भूमीमध्ये आपल्या मितावली गावामध्ये कोणत्या निमित्ताने आहे जेवढी मंडळी जमली सर्वांना कल्पना आहे. भगवान पंढरीनाथाच्या पांडुरंगाच्या कृपेने तसंच गुरुवर्य विठ्ठल बाबा चौधरी उर्फ मोठे बाबा यांच्या प्रेरणेने तसं नथुसिंग महाराज आणि नथुसिंग बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने आपला अखंड हरिनाम सप्ताह अरे बापरे 58 वर्ष म्हणजे फार मोठी परंपरा आहे. 58 वर्ष झाले आणि त्यातली ही 5व्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे आहे. आपल्या भागामध्ये सप्ताह म्हटला म्हणजे कथा असते. हे फक्त इकडे गेले पुढे मालेगाव वगैरे की इकडे कथा नाही, फक्त कीर्तनी सप्ते असतात. श्रीमद भागवत कथा आणि कथा ज्यांच्या श्रीमुखातून आहे. कथा कशाला म्हणतात हे जर ऐकायची असेल तर आमचे भवन बाबा कथाकार तर भरपूर आहे. आता फार बाजार झालेला आहे. चला जाऊ द्या. या ठिकाणी आमचे गुरुवर्य हरिभक्तीपरायण बबन महाराज महाले पिंपळे सिम आणि बाबांच्या श्रीमुखातून श्रीमद भागवत कथा आहे. गायक वादक 4-5 आहे पण फार पट्टीचे आहे बरं. हो
पांडुरंग महाराज आमचे पखवाजावर आहे. त्याच्यानंतर या पोरग्याचं नावच घेतलं की मनाला प्रसन्न वाटते, विश्वनाथ. हां, म्हणजे तुम्ही विश्वनाथ. हां, विश्वनाथ महाराज, अनिल महाराज. त्याच्यानंतर आणि गोपाल महाराज, मच्छिंद्र महाराज, हे सर्व गायक वादक आपल्या गावातले भजनी मंडळ, चोपदार, विनेगरी. चोपदार ते एकदम ठाक शिंद आहे हो, वा वा. हां, या सर्वांच्या सहकार्याने म्हणजे वयाच्या मानाने चांगलं म्हणजे हा हो आनंद झाला. या सर्वांच्या सहकार्याने आज ही 5व्या क्रमांकाची सेवा माझ्याकडे आहे. त्याच्यामध्ये आणि यांनी एक निवेदन दिलेलं आहे. आज सकाळची ही संत भोजनाची पंगत ज्यांच्याकडे झाली ते मंगा ओंकार इंगळे यांच्याकडून, आणि संध्याकाळचं भोजन आणि सेवा ही ज्यांच्याकडे आहे कीर्तनाची, रवींद्र प्रताप पाटील यांना नातूरत्नाचा, म्हणजे एका मुलाला मुलगी नव्हती त्याला मुलगी झाली, आणि एकाला मुलगा नव्हता त्याला मुलगा झाला. हा योगायोग आहे बरं. हां हां, योगा काय, ज्या मुलाला मुलगा पाहिजे त्याला मुलगा होत नाही. 7-7 मुली होता पण मुलगा होत नाही. काही एकाला मुली असतात तर मुलगा होत नाही, एखाद्याला मुलगा असतो तर मुली होत नाही. असा प्रकार असतो या ठिकाणी. आजची सेवा ही त्यांच्याकडून आहे. वारकरी संप्रदायामध्ये एक विशिष्ट पद्धती आहे. संप्रदायाचे प्रवर्तक परमपूजनीय जोग महाराज यांनी संप्रदायाला काही नियम घातलेले आहे. संप्रदायाला म्हणण्यापेक्षा कीर्तनाला नियम आहे, आणि कीर्तनाला म्हणण्यापेक्षा कीर्तनकाराकरता नियम आहे. मग कीर्तनकाराकरता कोणते नियम आहे? कीर्तनाकरता जो अभंग घेतला त्याचा भावार्थ समाजाला सरळ सांगावा, अशी पद्धती वारकरी संप्रदायामध्ये बहुधा बऱ्याचशा फळावरती आहे. परंतु सर्वच फळकरी याचं पालन करता असं नाही. मग अभंगाची अर्थसंगती कीर्तनकार सांगतात असंही नाही, कारण कीर्तनकार काही एका वेळेला आकलेचे तारे तोडतात. ते त्याच्या मनातपर्यंत भाव सांगतात ना. एकाने कीर्तनाकरता अभंग घेतला, उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. त्याने सुरुवातीला 5 मिनिट इकडचा तिकडचा पाला उपनला की आपल्या गावासारखं गाव नाही, म्हणणारासारखे गायकासारखे गायक नाही, वाजवणासारखे वाजवणारे नाही, भागवत सांगणाऱ्यासारखे भागवतकार नाही, आणि तुम्हाला कोणती चिंता नाही म्हणे. फक्त तुकाराम महाराजला एक चिंता होती म्हणे त्या अभंगाच्या पहिल्या चरणात. सांगा तुला काय डोक्याला ताण आहे. म्हणजे आता अशी बी संगती आहे पवन महाराज, काय मोठा ताण झालेला आहे असतो. मग कीर्तनकार अभंगाचा जो अर्थ समाजाला सांगतात तो अर्थ अभंगामध्ये असेल असं नाही. परंतु नियमानुसार अर्थसंगती पहा कशी आहे. भाव कसा असावा तर निष्ठावंत, कारण भाविकाच्या ठिकाणी भाव हा फार मोठं लक्षण आहे. आता मला आपण इथल्या इथे फायनल करू. इथे जेवढी मंडळी बसली याच्यामध्ये कोण कोण भाविक आहे बोटवर करा बरं. आता हे आला की ताण. जेवढे बसले एक बी भाविक नाही का बरं? मी बोटवर करत नाही. हे तर करणारच नाही बरं. हे मोठे बाबा आमचे. मी कशा करता सांगतो, आपण जेवढे बसले भाविक नाही, आपण सगळे भक्त आहे. म्हणजे तुम्ही म्हणाल भक्त आणि भाविक याच्यात फरक आहे का? याच्यामध्ये भेद आहे का? भक्त कोणाला म्हणतात? जे एसटीने पंढरपूरला जातात तेही भक्त आहे, जे पायी पंढरपूरला जातात तेही भक्त आहे. प्रतिवर्षी 12 लाख 13 लाख 14 लाख 15 लाखापर्यंत आकडा राहायचा अनिल महाराज. यावर्षी 25 लाखाच्या पुढे आकडा गेला पंढरपूरला भाविक भक्तांचा. आता मला सांगा, हे जे 10-12 लाख वाढले हे कोणते वाढले? या डिपार्टमेंटला अर्ध तिकीट झालं. हे कोणाचं ऐकत नाही, एसटीत बी आपल्याला उमजू देत नाही. मी गाडी आणत होतो, तुकाराम बुवांनी पाचर मारून दिली म्हणे, गाडी नेऊ नका त्या गावाला, रस्ते एकदम सुपर आहे म्हणे. तुमची गाडी खाली टेकली तर तुम्हाला तिथेच कल्याण होईल म्हणे, म्हणून मला गाडी आणू दिली नाही म्हणे. एसटीने जा गपचिप. सांगण्यात तात्पर्य या ठिकाणी आपले काही काही 60चे 75 झाले, वय 60 वर्षाचं आहे, कार्ड 75चं आहे. बरोबर आहे की नाही? आता तुम्ही पाहणार नाही, कंडक्टरला काय समजत नाही, कंडक्टर एवढी येडे आहे का? पण कार्ड 75चं आहे ना. पण एक लक्षात घ्या, आता हे निवडणूक झाल्यानंतर पुढच्या वर्षी 2025 फेब्रुवारीपासून 50 ते 60 वर्ष वयाचे जे लोक आहेत त्यांच्याच करता सवलत आहे. म्हणजे 60चे 75 झाले तर आता 75चे 50 होणार नाही बरं. हे बघ, विनोदाचा भाग नाही. मी कशाकरता सांगतो, भक्त वेगळे आणि भाविक वेगळे, म्हणून ज्यांचा शुद्ध भाव आहे तो भाविक आहे. मग भाव कसा असावा? निष्ठावंत भाव. आणि भक्तांच्या ठिकाणी लक्षण कोणतं असावं तर भक्ताचा स्वधर्म
आणि वर्म कोणता आहे तर निर्धार. परमार्थ करताना जसं संसार करताना निर्धार असतो ना, की शेती अशीच तयार झाली पाहिजे, माल एवढाच झाला पाहिजे, हा निर्धार आहे. तसा परमार्थातला निर्धार नसतो. मग निर्धार हे वर्म आहे. निर्धार हे वर्म चुको नये. पण ह्या तीनही गोष्टीचं अनुकरण करून अवलंबन करून ह्या कुठे वापरायच्या तर याचं विधान महाराज म्हणतात की निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. कारण पांडुरंगाविषयी देवाविषयी आणि भाव कसा असावा, धर्माचं पालन कसं असावं आणि निर्धार कसा असावा तर निष्काम कर्म करताना कर्मफलाची अपेक्षा न ठेवता केलेलं कर्म हे देवापर्यंत पोच होते बरोबर, असा सिद्धांत आहे. म्हणून निष्काम आणि निश्चळ. तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, त्याला निश्चळ म्हणतात. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास. पण उत्तरार्धातला एक जे शब्द वापर केला तो एखाद्या वेळेला नास्तिक लोकांच्या मनासारखं होते. नास्तिक लोक म्हणतात की तुकोबराय म्हणतात की पाहू नये वास अनेकांची, म्हणजे इतर देवाला सोडून द्या असं तुकोबराय म्हणतात. असं काही काही अर्थ काढतात. पण असा अर्थ नाही. भक्ती एकाची करायची पण वंदन मात्र सर्वांना करावं लागते बरोबर. जसं लग्न झाल्यानंतर मुलगी एकनिष्ठ ही पतीशी असते, पण घरात जेवढे सभासद असतात सर्वांची सेवा करावी लागते की भांडे धुणं स्वयंपाक पाणी. तसं भक्ती डोंगरीजी महाराज भागवतात लिहितात, भक्ती एक की करो लेकिन वंदन हर किसे करो. तुम्ही पहा ना, रस्त्याने जाताना एखाद्याने शेताच्या कोपऱ्यावर एखादा मोठा दगड निघाला आणि तो बाजूला लोटता नाही आला, कोणी उचलून नेऊ नये म्हणून तो त्याला शेंदूर लावून देतो पावशेरभर. तो देव झाला का? तरी बी तिथून मोटरसायकलला जाताना हॉर्न वाजूनच देतो, म्हणजे वंदन आहे. कारण त्याचे स्पष्टीकरण करताना भागवतात असं लिहिलेलं आहे, वंदन करने से और चंदन लगाने से जीव नम्र हो जाता है. वंदन केल्याने आणि चंदनाने. पूर्वी वंदनाची प्रथा होती. पूर्वी ज्येष्ठ व्यक्तीला वंदन करण्याची प्रथा होती. आता ते वंदन करण्याची प्रथा बंद झाली. म्हणजे आता बंद काय, पुढे लोपच होईल ती. आता काही कोणी कोणाला वंदन करत नाही. आता रामराम बी करत नाही. मोठा अवघड समस्या झाली. सांगण्यात तात्पर्य त्या ठिकाणी महाराज म्हणतात की इतरांची अपेक्षा करू नये. मग या ठिकाणी पाहू नये वासा अनेकांची एकनिष्ठ उपासना असावी. आणि अशी उपासना अशी भक्ती ज्यांनी केली असा भाव ज्यांचा होता आजपर्यंत त्यांचा त्याग हा देवाने किंवा धर्मग्रंथांनी केला असं कुठेही उल्लेख नाही. तुका म्हणे ऐसा, पण कैसा तर याचं उत्तर पहिल्या दोन पदात आहे. निष्ठावंत भाव ऐसा, भक्ताचा स्वधर्म ऐसा आणि निर्धार हे वर्म जो चुकत नाही ऐसा. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास ऐसा आणि जो इतरांची अपेक्षा करत नाही ऐसा. म्हणून तुका म्हणे ऐसा. कोण उपेक्षिला? आजपर्यंत त्याची देवाने टाकसाण केली किंवा देवाने त्याला सोडून दिलं असा एकही ऐकित नाही. नाही ऐकिला ऐसा कोणी. हा अभंगाचा सळ अर्थ आहे. आणि भावाशिवाय देव कळत नाही. भावाशिवाय म्हणजे भक्ती होत नाही. कारण हरिपाठामध्ये आपण म्हणतो ना की भावे बिन देव न कळे निसंदेह, गुरु बिन अनुभव कैसाकडे. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. या ठिकाणी भाव जर भाव असेल तर त्याला दगड सुद्धा तारून नेतो बरं. मग त्याचे बरेचसे प्रमाण आहे. ज्ञानोबा म्हणतात की भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोरण म्हणे, पण आम्ही भावाचे पाहुणे. देव भावाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. मग या ठिकाणी भाव भुकेला हरी, करीतसे भक्ताची चाकरी. मग त्याचे बरेचसे प्रमाणात दिलेले आहे. म्हणून भाव हा निष्ठावंत असावा. आपलं तसं नाही, आपली सगळी निष्ठानिष्ठी असते. असं नाही. निष्ठावंत भाव. आता भावाच्या बाबतीमध्ये बरेचसे प्रकार पडतात. मग काही काही वेळेला वरपंगी भाव असतो, पण अंतरंगातला भाव वेगळा असतो बरोबर. ज्यांचा अंतरंग देवाशी समरस असतो त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं द्वैत संभवत नाही. मग आपल्या ठिकाणी ही जी अवस्था आहे ही का निर्माण होत नाही तर याचे कारण आहे आपल्याजवळ
आपण केलेल्या क्रियेची, कर्माची आणि या ठिकाणी भक्तीची आसक्ती असते ना. आणि रामायणामध्ये सुद्धा स्पष्ट लिहिलं आहे की आसक्ती आदमी को भूत बनाती है. मला इमानदारीने सांगा, आता आजच्या घडीला तरी शिव महापुराणाचं फार मोठं प्रस्थ झालं की, आणि केव्हापासून झालं माहिती आहे का तुम्हाला? हे मालेगावला तो प्रदीप मिश्रा आला ना, त्याने ती एक कथा मालेगावला केली, तर त्या कथेमध्ये त्यांनी एकच वाक्य वापरलं. बरं, काय त्या वाक्याचा प्रभाव पडला? एक लोटा जल सारी समस्या का हल, सब समस्या का हल. तर तेवढ्या वाक्याचा प्रभाव खेड्यापाड्यामध्ये लोन गेलं. ते खेड्यापाड्यामध्ये महादेवाच्या मंदिरात आपला नंबरच लागत नाही. हे डिपार्टमेंट असलं म्हणजे आपला नंबर लागत नाही. आता मला सांगा, एक 12 महिन्याच्या अगोदर अनिल महाराज महादेवाला 2-2 महिने अंग द्यायला पाणी भेटत नव्हतं. बरोबर आहे की नाही? महादेवाला 2-2 महिने स्नानाकरता पाणी भेटत नव्हतं. आता हे बबन बुवा मी आम्ही दोघांनी एका महादेवाला 2 टावेल दिले, तर तो महादेव मला भेटला. म्हणे त्या बबन बुवाने तुम्ही 2 टावेल दिले पण अंग पुशायला टाईम नाही. आता महादेवाचा अंग पुशायला टाईम आहे का? महादेव म्हटले टावेल असाच घेतला की दुसरी बाई येऊन पाणी टाकून देते अंगावर, अंग पुसणं होतच नाही. आता मला इमानदारीने सांगा, भक्ती वाढली पण भाव वाढला का? हे बा, हे महिला म्हणते तुम्ही असं कसं आहे म्हणतात. एखाद्या वेळेला आपण जी उपासना करतो त्याच्यात चुकी करतो ना. महादेवाची पूजा केल्यानंतर मी बऱ्याच मंदिरामध्ये पाहिलं, पिंडीवर तुम्ही साखर टाकून देतात. टाकता की? आता पिंडीवर साखर टाकता का? बरं, साखर टाकली की ती मुंग्या जमा होता. ह्या मालेगावचं आपलं ते सुरेश्वर महादेव मंदिर आहे ना, मी ते पौर्णिमाला कीर्तन असते तिथे. मी एका पौर्णिमेला कीर्तनला गेलो. मग ते पंचपदी सुरू झाली, विठोबा मला सुरुवात झाली. मी मंदिरात गेलो, महादेवाच्या पिंडीवर असं डोकं टेकवलं तर 4 सेकंद. 4 सेकंदामध्ये 400 मुंग्या डोक्यात आल्या असतील माझ्या फेट्यात. तर शेवटी मला फेटा सोडावा लागला. 2 मुलं धावत आले, तो फेटा झटकला. तोपर्यंत दुसरा अभंग घेतला आणि परत फेटा बांधला. आता मला सांगा, 4 सेकंदामध्ये मला एवढा त्रास झाला आणि टाळकऱ्यांना एक अभंग परत घ्यावा लागला. मग ज्याच्या अंगावर या हजारो मुंग्या, लाखो मुंग्या रात्रंदिवस आहे, तो आशीर्वाद देईन का शाप देईन? मी असं म्हणत नाही. बा, मुद्दा लक्षात घ्या. भक्ती वाढते एखाद्याला, उपासना वाढते. म्हणून असं म्हटलेलं आहे की उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. स्वर चालू ठेवा थोडसा. विठ्ठला विठ्ठला उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. आणि उपासनेला एवढं प्राधान्य का दिलेलं आहे? समर्थ लिहितात, बरं रामदास स्वामी लिहितात, अंता गुणी आत नाही फुकाची, जनी निंदते सर्व भावे तयाची. पुढे काळ येईल तो दैन्यवाना, मनोनी म्हणारे म्हणा राम राणा, मनोनी म्हणारे म्हणा राम राणा, मनोनी म्हणारे म्हणा राम राणा. उपास्य प्राप्ती करताच उपासना पाहिजे, स्वार्था करता नाही. पण आपला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वार्थ असतो. आणि मी बऱ्याच वेळा कीर्तनात सांगतो, काही वेळा दोष आपल्यामध्ये असतो. आपण दोष कोणाला देतो? दुसऱ्याला. बरोबर आहे की नाही? दोष आपल्यात असतो. हे मी तुम्हाला पटवून देतो. एका म्हाताऱ्याला अशी शंका होती की म्हातारीला ऐकू येत नाही, आपल्या म्हातारीला ऐकू येत नाही. मग ते जळगावला गेले एका डॉक्टरकडे. डॉक्टर होते MS मास्टर ऑफ सर्जन. त्यांना सांगितलं, म्हणे मी उद्या म्हातारीला घेऊन येतो. म्हणे का? म्हणे तिला ऐकून येत, तिच्या कानाचं ऑपरेशन करायचं आहे. ते डॉक्टर म्हटले, तुम्हाला कोणी आगाऊपणा सांगितला? ऑपरेशन करायचं का नाही ते मी ठरवीन. नाही, ते म्हातारं म्हटलं तुम्ही ठरवा, माझं काही म्हणणं नाही, पण तिला अजिबात ऐकू येत नाही. मग ते डॉक्टर म्हटले, अगोदर म्हातारीला घरी जाऊन तुम्ही चेक करा.
म्हणे चेक करा म्हणजे कसं काय? म्हणे म्हातारीला 25 फुटावून आवाज द्या, नाही ऐकू आलं तर 20 फुटावून द्या, नाही ऐकू आलं तर 10-15 फुटावून द्या, आणि नाही ऐकू आलं तर एकदम जवळ जाऊन आवाज द्या, तरीही नाही ऐकू आलं तर मग घेऊन या म्हणे. आलं ते म्हातारं घरी, लांबून आवाज दिला, म्हणे काय भाजी केली, काय ऐकू आलं नाही. 20 फुटावून, 15 फुटावून, 10 फुटावून, आणि जवळून बोंबललं म्हातारं मोठ्याने. म्हणे मी तुला 4 वेळेला विचारलं काय भाजी केली. ती म्हातारी तेवढ्याच जोरात ओरडून सांगायला लागली म्हाताऱ्याला, म्हणे मी तुम्हाला 4 वेळेला सांगितलं की भेंडाची भाजी केली, तुम्ही तुमचे कान तपासून घ्या म्हणे. पहा आता बबन बाबा ऐकू कोणाला येत नाही, हे बा आलं की झालं तुमच्या, ऐकू म्हाताऱ्याला येत नाही, आणि म्हातारा दोष कोणाला देतो? आलं ना तुमच्या. म्हणजे आपली जी परिस्थिती आहे ही दुसऱ्याला दोष देण्याची आहे. म्हणून राष्ट्रसंतांनी पहा काय लिहिलंय एका पदामध्ये की क्यों दूसरे को दोष दिलाते, अवगुण सबके ही दिखलाते, तुम नहीं अपनी बात दिखाते, पहले अपने मन को धोलो, मन को धोलो. महाराज म्हणतात क्यों दूसरे को दोष दिलाते, अवगुण सबके ही दिखलाते, तुम नहीं अपनी बात दिखाते, पहले अपने मन को धोलो. त्याचे प्रमाण दिले की मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. मग त्या ठिकाणी तमाशाले म्हणताना की आधी मन घ्यावे हाती आणि मग पूजा गणपती. ती म्हणतात तुम्हाला कसं आहे माहिती आहे, मी लहान होतो तमाशे पाहायचं बरं. लहान होतो, आमचे मोठे वडील घेऊन जायचे मला, पण तेव्हा एक होतं बबन महाराज, या तमाशामध्ये गायक लोक भारी राहायचे, ते गोंधळी लोक काम करायचे ना, ते असे अभंग म्हणायचे की त्यांचा 1-2 अभंग अजूनही कॅम्प्युटर सारखा माझ्या डोक्यात फिरतो. एका गोंधळी गायकाने एक विठाबाई असं म्हटलं होतं तर दगडाला सुद्धा पाझर फुटेल एवढं अप्रतिम गायन केलं होतं. मी असं म्हणत नाही, आता हे बावळत दंड झाले, पण आता तमाशे बंद झाले, ते तमाशातले काही काही इकडे घुसून गेले. हा एक डोक्याला ताण झाला. तुम्ही त्याचा सर्वे आहे बरं. आता मी ह्या माता बसल्या सांगत नाही, म्हणजे बऱ्याचशा काही माता तमाशातल्या इकडे वर्ग झाल्या, त्यांची खूनही आहे. मी तुम्हाला सांगून जाईन जाताना, कारण माझा अधिकार नाही, तुमचा अधिकार आहे. तुम्हाला असं वाटते की हे माझ्यापेक्षा सिनियर आहे बरं, मोठे आहे, हे माझी दाढी फिडी वाढली म्हणून, म्हणजे मी नाही वाढवली, ते आपोआप वाढली. हां मी विनोद करतो अशातला भाग नाही, पण मुद्दा लक्षात घ्या कशा करता सांगायचं. मग त्या ठिकाणी फार महत्त्वाचा भाग आहे, दोष आपल्यामध्ये असतो, आपण दुसऱ्याला दोष देतो. त्याचं कारण आहे की आपल्या ठिकाणी फक्त भक्ती असते परंतु भाव नसतो. आणि रामायणामध्ये सुद्धा याचे प्रमाण आलेले आहे. तिथे असं म्हटलं आहे की भाव के बिना भक्ती अधुरी होती है, भावाशिवाय जी भक्ती आहे ती अपूर्ण असते. म्हणून भाव हा निष्ठावंत असावा. कारण या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, जैसा व्रतार प्रमाण, जैसा व्रतार प्रमाण, जैसा व्रतार प्रमाण, आमा नारायण तैसा पारी, आमा नारायण तैसा परी, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, जैसा व्रतार प्रमाण, आमा नारायण तैसा परी, आमा नारायण तैसा परी, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैसा परी, सर्व भावे लोभ्या, आवड हे धन, आम्हा नारायण तैसा परी. म्हणजे त्या ठिकाणी हा शुद्ध भाव झाला. जसं स्त्रीला आणि पतीशिवाय या ठिकाणी दुसरं कोणतंही साध्य नसते. लोभी माणसाला धनाशिवाय दुसरं या ठिकाणी त्याच्या डोळ्यासमोर दुसरं कोणतेही उद्दिष्ट नसते. त्याप्रमाणे ज्यांचा भाव आहे त्यांच्या डोळ्यासमोर देवाशिवाय दुसरं कोणतंही उद्दिष्ट नसते. आणि ज्यांचा भाव शुद्ध आहे त्यांना देव दूर नाही.
मुक्ताबाईसाठी ज्या अभंगामध्ये लिहितात ना की शुद्ध ज्याचा भाव झाला, शुद्ध ज्याचा भाव, शुद्धनाचा भाव झाला, शुद्धनाचा भाव झाला. तुरी नाही देवत्याला, तुरी नाही देवत्याला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दुरी नाही देवता, दुरी नाही देवता, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. ज्यांचा भाव शुद्ध आहे त्यांना देव दूर नाही. नाही तर महाराज म्हणतात की कही गाव धुंडे, कही देश धुंडे, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता. ज्यांनी शुद्ध अंतःकरणाने भक्ती केली, उपासना केली, त्यांना त्यांचे फल प्राप्त झालेले आहे. मग आता तुम्ही सर्व त्यांना प्राप्त झाले, आपल्याला का होत नाही? तर आपण आपली जी दिनचर्या असते, आता मला सांगा, सर्व सुज्ञ मंडळी ऐकणारी 58 वर्षाची परंपरा आहे, तर आपली दिनचर्या किंवा आपली भक्ती, आपली तीर्थयात्रा ही अवस्थेमध्ये असते का व्यवस्थेमध्ये? खरं पोरं, तुमचं काय म्हणणं आहे? आपण व्यवस्थेमध्ये यात्रा करतो का अवस्थेत? व्यवस्थेत. गाडी चांगली पाहिजे, ड्रायव्हर चांगला पाहिजे. कारण तुम्ही असं ड्रायव्हर कहून म्हणजे एक यात्रेला जाणारे ते म्हटले मागच्या वर्षी जो ड्रायव्हर घेतला होता त्या तोंडाचा वास यायचा बरोबर, म्हणजे तो पेनारा होता. या वर्षी त्याला पंढरपूरला घेतलं, तो पंढरपूरला जाण्याच्या अगोदर सर्व पंढरपूरला चालले जाते. ड्रायव्हर बदलून टाका. ह्या अवस्था आहे का व्यवस्था आहे? व्यवस्था. हे म्हणतात तिथे रूम चांगली पहा. मागच्या वर्षी 6 पंखे होते पण 3च चालू होते, 3 बंद होते. म्हणजे रूम मधले पंखे चालू पाहिजे. हे आपल्या भागातले काय काय गेले म्हणतात आचार्य आपल्याचकडचे घ्या. हे यावल रावेर इकडचे जर गेले तर म्हणतात वांगे इकूनच घ्या. मी म्हटलं काय रे असं का? म्हणे तिकडच्या वांग्याला चव येत नाही. आता ही अवस्था आहे का व्यवस्था आहे? तो नितीन महाराजा बावघड्याचा तो पोऱ्या, तो मिरच्याची पोती इकून घेऊन जातो. त्याला म्हटलं मिरच्या तिकडे भेटत नाही का द्वारकी फिरकेला? नाही म्हणे तिकडच्या मिरच्याला चव नाही येत म्हणे. मी असं म्हणत नाही, मी कशा करता सांगतो, ही सर्व व्यवस्था आहे. पण साधूची जीवन हे अवस्थेमध्ये असते. त्याचं एकच कारण आहे की देवाशी दुसरा विषय नाही ना. एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी तरी, किंवा विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. मग त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. आणि समजा हे आपलं जीवन झालं व्यवस्थेतलं. माता मंडळीचं काही काही जीवन व्यवस्थित असते. बाबा सर्वच नाही बरं, क्षमा असावी. काही विशिष्ट माता पंढरपूरला जातात. विशिष्ट माता बोललो मी, राग याचा संबंध नाही. यांची तीर्थयात्रा कशी असते हे बा राष्ट्रसंतांनी एका भजनात लिहिलंय. मला आवडते म्हणून मी म्हणून दाखवतो. राष्ट्रसंत लिहितात की सुहागन तीर्थ करने चली, अंग भरे जे वर्ष जवा कर, कंधी तेल से मली मली रे, तीर्थ करने चली. आणि प्रमाण पहा किती सुंदर आहे. साधु संत से नहीं है नाता, नहीं है नाता, घूमे दुकान और गली गली रे, तीर्थ करने चली. एकापेक्षा एक सुंदर प्रमाण आहे. रोठ बुलाओ लड्डू मंगाओ, आप जरा ना हिली हिली रे, तीर्थ करने चली. आणि 2 प्रमाण फार डेंजर आहे. पण इकून अरुण बापू बसले, इकून बबन बू आहे. तुम्ही अंग टाकून घ्या नाही तर म्हणजे आता हे बा या गादीवर हे बसतानी आता एका माणसाला एवढी गादी तरी शोभत नाही. असू द्या. 2 प्रमाण फार डेंजर आहे.
पति के सर पर बोझा रख कर हाथ हिलावत खुली खुली रे तीर्थ करने चली. आणि परत म्हटलेलं आहे शेवटचं प्रमाण फार डेंजर आहे. पति बेचारा बैल बना है, बैल बना है, आप बनी है बली बली रे तीर्थ करने चली. ही सर्व व्यवस्था आहे, अवस्था नाही. बरोबर, अवस्था कशाला म्हणतात? नामदेवरांनी त्याचं वर्णन केलंय. इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम, इहलोकी तोची सर्वभूती सम. शरीराचा भ्रम नेने कदा, शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. शरीराचा भ्रम नेने कदा, शरीराचा भ्रम नेने कदा, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. ही अवस्था इहलोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेने कदा. म्हणजे क्रिया करताना, भक्ती करताना, उपासना करताना, साधना करताना ही मी करतो किंवा माझ्यासारखी कोणी करत नाही हा भाव नाही. म्हणून भागवतात डोंगरीजी महाराज काय म्हटले? मैं कमाता हूं. पहा वाक्य किती सुंदर आहे. मैं कमाता हूं ऐसा अहम कभी गृहस्थी ने नहीं रखना चाहिए. हे काय काय आपल्या घरातले म्हणतात आम्ही म्हणून यांची मजा आहे. बरोबर आहे काय? म्हणजे आम्ही कमवतो. हे बाई एका बाईला 4 मुलं होते. एक डॉक्टर, एक इंजिनियर आणि एक वकील, आणि एक बिचारा नुसता घरी शेती फिती पाहायला यायला त्याला. मग हे 3 काय म्हणायचे की हा रिकामचोट आहे म्हणे घरात. म्हणजे आमच्या पगारामुळे याची मजा आहे. तुम्ही लिहून घ्या एका स्टॅम्पवर माझ्याकडून 500 रुपयाचा. तुमच्यामुळे त्याची मजा नाही, त्याचं पुण्य घरात आहे म्हणून तुमचे पगार चालू आहे. जर त्याला घरातून काढून दिलं, त्याला जर घरातून काढलं तर इंजिनियरची बी नोकरी जाईल, डॉक्टरची बवणी होणार नाही आणि वकिलाला एक बी केस भेटणार नाही. मी असं म्हणत नाही. म्हणजे कोणाच्या पुण्याने घर चालते, कोणाच्या पुण्याने गाव चालते, कोणाच्या. तुम्ही पहा ना, गावामधून जर एखादी लक्ष्मी गेली, मुलगी गेली तर गावाला अवकळा येते बरं. आणि एखादी लक्ष्मी जर गावामध्ये आली तर गावात भरभराट होते. म्हणजे कोणामुळे कोणाचं जीवन सफल होते हे सांगता येत नाही. मग महाराज एरवी असं म्हटलं का, एकाच्या कैवारे उगवी बहुतांचे कोडे. म्हणून या ठिकाणी फक्त आपण आपलं ध्येय सुनिश्चित करावं. महाराज म्हटले जिनका ध्येय सुनिश्चित नहीं होता है उनकी कोई प्रगती नहीं होती है. पण आता आपल्या भारत देशामध्ये असा डोक्याला स्थान आहे की ज्याला अक्कल नाही ते बी कोणाचं ऐकत नाही, आहे की नाही? ज्याला डोक्याचा भाग नाही तोही कोणाचा ऐकून घेत नाही. मी काही टीका टिप्पणी करतो अशातला भाग नाही. आचारसंहिता चालू आहे, मी कशा करता सांगतो. आता फार मोठा ब्रह्मगोळ झालेला आहे, सांगण्यात तात्पर्य. म्हणून महाराज म्हणतात की निष्ठावंत भाव आणि भक्ताचा स्वधर्म, भक्ताच्या ठिकाणी धर्माचं पालन असावं. आता धर्मावर लेक्चर देणारे भरपूर आहे, पण धर्मातलं वर्म जाणणारे किती आहे? धर्मावर बोलणारे भरपूर आहे, पण जे बोलतात त्यांनाही धर्म कळत नाही. कारण दारूबंदीवर भाषण करणारे दारू पिऊन भाषण करतात. मी असं म्हणत नाही. म्हणून तर तुकोबारांना राग आला आणि तुकोबारा काय म्हटले? धर्म तो न काळे, 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 धर्म तो न काळे,
धर्म तो न कळे, काय जागेले डोळे, जीव भ्रमले या कामे, कैसे कळो येतील वर्मे. या ठिकाणी धर्म कळत नाही. फक्त धर्माच्या नावावर लोक लेक्चर देतात, नुसतं बोलतात, पण त्यांनाही त्यातलं सूत्र समजत नाही. हे बघ, मी बऱ्याच गावामध्ये पाहतो, संभाजी महाराजांचं चित्र असतं, खाली काय लिहिलं असते, शियाच्या जबड्यात घालून हात आणि मोजीन दात ही जात शाबास. बरोबर आहे की नाही? पण हे वाक्य कोणी म्हणावं? अरुण बापू, हे वाक्य फक्त संभाजीने म्हणावं का? संभाजी महाराज जर जंगलात गेले आणि समोरून जर वाघ किंवा सिंह आला ना, तर त्या अंगातले शर्ट काढून टाकायचे. बनेन काही घालत नव्हते, आता मला काही माहिती नाही, पण सांगतो अंदाजी. मग ते शर्ट काढून टाकायचे आणि एवढंच अंतर राहायचं, केवढं हे मोटरसायकल उभे एवढं अंतर राहायचं सिंहासन त्यांचं, आणि ते कमरेवर आठवून उभे राहायचे असे. सिंहाकडे पाहिलं आणि संभाजीने जर एक पाय पुढे टाकला तर सिंह एक पाय मागे सरकत होता, एवढी पावर होती. आणि एखाद्या वेळेला येता कदाचित सिंहाने झडप जरी घातली त्यांच्यावर, तरी त्यांच्यात अशी पावर होती की सिंहाचा जबडा धरून फाडण्याची क्षमता त्यांच्यात होती. म्हणून हे वाक्य फक्त त्यांनी म्हणावं. आता आपण एखाद्या कुत्र्याचे दात मोजून दाखवा बरं. नाही, एखाद्या कुत्र्याचे. म्हणून काही काही गोष्टी या ज्यांना साचतात, ज्यांना शोभतात, त्यांनीच म्हणावं. आपले जुने कीर्तनकार सांगायचे, काही काही म्हणतात की राम के शादी में घी बरसता था. मी तू आलेला होता का तरी? काही काही गोष्टी ज्यांच्या वाणीला शोभतात त्यांना शोभतात मास. म्हणून धर्मावर लेक्चर देणारे धर्मातलं वर्म जाणणारे पाहिजे. मग वर्म कोणतं आहे? तर मग निर्धार हे वर्म, निर्धार हे वर्म आहे. आता मित्रांनो, मला एक सांगा, आपलं साधं व्यवहारातलं वर्म कळत नाही तर परमार्थातलं वर्म एवढं सोपं आहे का? हे आपलं तर थोडा शंकराचार्यांना समजलं नाही हो. आता हे 22 जानेवारीला रामरायांची प्राणप्रतिष्ठा झाली ना, रामलालाची. मग ते एक स्वयंघोषित शंकराचार्य होतं, अविमुक्तेश्वरानंद. मग ते बोललो होतं ना की महिना बरोबर नाही, मुहूर्त नाही. मग त्याला अक्कल आहे का? मी बोललो बरं 4-5 कीर्तनामध्ये. तेव्हा 22 जानेवारीला मी या सटाण्याकडे होतो कीर्तनाला कुठेतरी, तिथे बोललो मी. मग त्या मुलांना म्हटलं, तुम्हाला मोबाईल चालवता येतात? मला फक्त वागवता येतो, फोन ऐकता येतो फक्त. मग म्हटलं तुम्ही टाकून द्या लागलं तर त्याच्यापर्यंत पाठवा. मी या मुलांना नाही म्हटलं त्याचा संपर्क करून द्या रे तुम्ही, ते याच्यावर जाऊन कुठेतरी त्याचा नंबर प्राप्त करा, त्याच्याशी बोलायचं आहे. तो म्हणे ना, महिना बरोबर नाही, मुहूर्त नाही. बरं, अक्कल आहे का? म्हणजे वर्म कळत नाही ना. मग ते स्वयंघोषित होतं. ते आता तरी काही बरं बोलायला लागलं ते. परंतु तेव्हा विचित्रपणा केला ना त्याने, मूर्खासारखं बोललं ते. मग ते मला 2-3 लोक म्हटले, म्हणे महाराज तुम्ही काय प्रूफ करणार? म्हणे अरे म्हटलं प्रूफ सोपा आहे ना, तत्वार्थ रामायण घेऊन या तुम्ही. इथे असेल कोणाकडे तर घेऊन या, मी तुम्हाला लागेच दाखवून देतो. तत्वार्थ रामायणामध्ये असा उल्लेख आहे, ज्या वेळेला प्रभू रामरायांच्या राज्याभिषेकाची तयारी झाली आणि राजा दशरथ हे वशिष्ठाकडे गेले. आता वशिष्ठ विद्वान ब्राह्मण होते. मग ते काय म्हटले वशिष्ठाला, वशिष्ठ महाराज राम के राज्याभिषेक का मुहूर्त निकाल दीजिए. वशिष्ठांनी डोळे बंद केले. ते म्हटले, आपण जर मुहूर्त काढला तर त्या मुहूर्तावर राम तर काही राजा होत नाही. कारण रामाच्या भाग्यामध्ये आता उद्यापासून वनवास आहे 14 वर्ष, आणि अयोध्येच्या लोकांना हे कळणार नाही. आपण कोणताही दिवसाचा मुहूर्त काढला तर राम तर काही अयोध्येत थांबत नाही. लोक आपला म्हणजे तुम्हाला कोणी ब्राह्मण केलं? तुम्हाला ब्राह्मण कोणी केलं? तुम्ही असा मुहूर्त काढला की राम राजा तर झाला नाही, डायरेक्ट वनवासामध्ये गेला. म्हणजे असे कसे ब्राह्मण आहे? तुम्हाला काय कळते? पण वशिष्ठ विद्वान होते. ते दशरथाला काय बोलले, हे वाक्य महत्वाचं आहे. ते दशरथाला बोलले की हे महाराज दशरथ, वशिष्ठ उवाच म्हणून तिथे वाक्य रचना आलेली आहे. हे महाराज दशरथ, राम के राज्याभिषेक का मुहूर्त निकालने की कोई आवश्यकता नहीं. पहा वाक्य कसं आहे, राम के राज्याभिषेक का मुहूर्त निकालने की कोई आवश्यकता नहीं. जिस दिन राम गद्दी पर विराजमान हो जाएंगे वो दिन शुभ ही है. ज्या दिवशी राम विराजमान होईल तो दिवस शुभ आहे. आणि हे म्हणे की महिना खराब आहे, तिथी नाही, तारीख नाही. देवाच्या राज्याभिषेकाला काय महिन्याची आहे का? अक्कल आहे का? याचं एकच कारण आहे की वर्म कळत नाही.
बरं आपल्याला कोणतं वर्म कळते सांगा बरं. हं? जे धर्मविरोधी बोलतात त्याच्यात बी आपण टाळ्या वाजवतो. म्हणजे वर्म कळलं का आपल्याला? मी असं म्हणत नाही टीका टिप्पणी नाही. धर्माच्या विरोधात जे गप्पा मारतात त्यांच्यावरही लोक टाळ्या वाजवतात. आणि एखाद्या वेळेला जे धर्माची बाजू मांडतात त्यांना लोक हसतात ना. असा प्रकार आहे. म्हणून तर मी नेहमी एक वाक्य कीर्तनामध्ये सांगतो कि आजकल सब चूतों के बाजार में फतरों का व्यापार चल रहा है. सब चूतों का बाजार है और फतरों का व्यापार है. कोई किसी का गुरु नहीं, कोई न किसी का चेला. तसं भागवताच्या 7व्या स्कंदामध्ये शेवटचे जे अध्याय 4-5 त्याच्यामध्ये वर्णाश्रम धर्मव्यवस्था आलेली आहे. मग त्याच्यामध्ये संन्यासी, ब्रह्मचारी, वानप्रस्थी आणि गृहस्थाश्रमी लोकांच्या धर्माचं प्रतिपादन केलेलं आहे. पण इथे स्वधर्माचं वर्णन आहे आणि या ठिकाणी निर्धार हे वर्म सांगितलेलं आहे. आता मला सांगा, आपल्याला साधे व्यवहारातले वर्म कळत नाही तर परमार्थातलं वर्म एवढं सोपं आहे का? हे बा मी तुम्हाला परत पटवून देतो. एक संबंध पक्का झाला, मुलाला मुलगी पसंत पडली, मुलीला मुलगा पसंत पडला, दोघी परिवार एक ठिकाणी आले, सर्व विधी झाला, यांचे नाश्ते पाणी जेवण झाले. आता लोक थोडे येळपट झालेले आहे. तुम्ही म्हणाल असं कसं आहे म्हणतात. आता ते दोघी ग्रॅज्युएट होते, शिकलेले होते. यांनी काय मूर्खपणा केला, त्या दोघांना सांगितलं म्हणे बाई बाजूला रूम आहे ना, तुम्हाला एकमेकाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तिथे जाऊन विचारा. गेले त्या रूममध्ये. एका मिनिटामध्ये ती मुलगी रागाने लाल होऊन बाहेर आली, बैठकमध्ये आली आणि तिने सांगितलं की मला काही हा संबंध पसंत नाही, लग्न मोडलं. आता पहिलेच तर पोरी भेटत नाही, इकून तिकून संबंध जोडला तर मग यांचं डोकं फिरलं ना. मग त्याच्यामध्ये बबन बुवा बी होते. हां, ते संबंध जोडायला आता यांचं तर लग्न नाही, पण संबंध जोडायचे कामं करतात. पण मग ते परिस्थिती अशी झाली, हे येळपट आलं बाहेर. मग हे पोरगं आलं, मग हे सर्व तापले त्याच्यावर. ते त्याला म्हटलं का रे गाढवा, त्या मुलीला काय प्रश्न विचारला, तिला एवढा राग आला की तिने संबंध मोडून टाकला. मग ते पोरगं घाबरलं ना. ते म्हणे काहीच नाही, आम्ही त्या रूममध्ये गेलो, त्या रूममध्ये काहीच भांडं काही दुसरं कोणतीच वस्तू नव्हती, फक्त 2 फोटो होते. तिथे 2 फोटो होते. मी त्या मुलीला फक्त एवढंच विचारलं म्हणे हिंदीमध्ये कि ये जो तस्वीर लगी है ये आपके दादाजी की है क्या. म्हणजे हे जे फोटो लावले हे तुमच्या आजोबाचे दादाचे आहे का. बस ते काही बोलली नाही म्हणे, पाय आपटत रागाने बाहेर आली. पुढे मला काय झालंय काही माहिती नाही म्हणे. मग यांनी त्या मुलीला विचारलं, बोले बेटा इसने इतना ही पूछा क्या. याने एवढंच विचारलं का. त्या मुलीने जे उत्तर दिलं ते फार सुंदर आहे. त्या मुलीने त्या मुलाकडे बोट केलं. बरं याच्यातला नव्हता पडतो नाही, तुम्ही मसानी याच्याकडे बोट करता का. त्या मुलीने त्या मुलाकडे बोट केलं आणि काय म्हटली की जो गधा बोले. कारण त्या रूममध्ये 2 फोटो होते, एक शिवाजी महाराजचा आणि एक राणा प्रतापचा. ती मुलगी काय म्हटली, जो गधा बोले महाराष्ट्र में रहने के बाद भी अगर छत्रपति शिवाजी महाराज और महाराणा प्रताप को नहीं पहचान सकता तो ऐसे गधे से मुझे विवाह नहीं करना. आता तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या मुलांना हे शिवाजी महाराज आहे, हे राणा प्रताप आहे, हे जोग महाराज आहे, हे ज्ञानोबा आहे, हे तुकोबा आहे, हे नामदेव आहे, हे गोरोबा आहे, हे जर ओळखता येत नसतील तर यांच्या कंबरला दगड बांधून तापे टाकायला पाहिजे की नाही. तुमचं काय मत आहे याच्यात. महाराष्ट्रात राहणाऱ्या व्यक्तीला हे महापुरुष ओळखता येत नसतील तर त्यांचं, अहो मुसलमानाच्या मुलांना विचारा तुम्ही, बारीक बारीक मुलांना, त्यांना कुराणातले वगैरे सर्व प्रश्न उत्तर येतील. आपल्या पोरांना एक श्लोक येत नाही, ज्ञानेश्वरीची ओळी येत नाही. एकाला विठ्ठल रुक्माईचा फोटो होता. मी एका 4थीतल्या पोराला विचारलं, खरं ही बाई कोण आहे. तो मला नाही माहिती म्हणे. सांगा तुम्ही. आता माझा स्वभाव विनोदी आहे. हा, मी म्हटलं ही तो म्हणे ही बाई आपल्याला माहिती कोण आहे म्हणे. म्हटलं मग हा बुवा म्हणजे तो बुवाची रोज पूजा आमचा बाबा करतो म्हणे. सांगा तुम्ही. म्हणजे विठ्ठल रुक्माई हे बी माहिती नाही. म्हणजे डोंगरेजी महाराज म्हटले जीवन में धन मुख्य नहीं है. पहा वाक्य लिहून घ्या. धन मुख्य नहीं है, धर्म मुख्य है. धन मुख्य नाही, धर्म मुख्य आहे. पण आपण ज्याला प्राधान्य द्यायचं त्याला प्राधान्य देत नाही आणि रिकाम्या बावळट लोकांच्या मागे फिरतो. हे बा मी तुम्हाला परत पटवून देतो. एक विदेशातलं कुत्रं भारतात आलं. आता विदेशातलं कुत्रं जाडंजुडं होतं, ते खायप्याची सोय होती. पण ते विदेशातलं कुत्रं इंग्रजी बोलायचं.
आपल्या भारतातलं एक पोगा पंडित कुत्र त्याच्याजवळ गेलो. आता हे बारीक होतं, मग हिंदी बोलायचं. आता माझा थोडा विषय हिंदी असतो, पण समजते तुम्हाला. तुमची आयराणी मला येत नाही बरं. कारण मी मुक्ताईनगर मतदारसंघात राहत असल्यामुळे आमच्याकडे तुम्ही काय बोलताय मला समजत नाही एखाद्या वेळेला. हां, म्हणजे आयराणीचा विषय माझा नाही, पण मी बोलतोय समजते ना. का खाली बसून सांगू नाही नाही का? बरं. मी कशा करता सांगतो, मुद्दा लक्षात घ्या. मग ते हे कुत्र त्याला म्हटलं, आपका शरीर एकदम तगड़ा है बोले, तो इससे ये अर्थ निकलता है कि आपके राष्ट्र में खाने पीने की बड़ी सुविधा है. मग ते विदेशातलं कुत्र इंग्रजी बोलणार, पण त्याला हिंदी बोलता येत होतं. ते म्हटलं, हमारे राष्ट्र में खाने पीने की कोई कमी नहीं, इसलिए तो हमारा शरीर तगड़ा है. मग याची जीवन आली ना. मग हे आपल्या भारतातलं काय म्हटलं त्याला, अगर आपके राष्ट्र में खाने पीने की कमी नहीं तो हमारे हिंदुस्तान में क्यों पधारे हो. आमच्या भारतात का आला. त्या कुत्र्याने जे उत्तर दिलं ते फार मार्मिक आहे. ते कुत्र काय म्हटलं, हमारे राष्ट्र में खाने पीने की कमी नहीं लेकिन भौंकने की आजादी नहीं. अलग था ना. भौंकने की आजादी केवल हिंदुस्तान में है, इसलिए जिसे दिमाग नहीं वो भी भौंकता है. मी मागे 8 दिवस माझ्या पिशवीमध्ये बबन महाराज 3-4 किलो बटाटे घेऊन फिरलो, पण मला सोने करून देणारा कोणीच भेटला नाही. विठ्ठला विठ्ठला. मी म्हटले 12 गाव फेल्यापेक्षा 2-3 किलो बटाटे सोने झाले ना अरुण बापू, की डोक्याला ताण नाही, पण काही जमलं नाही ते. विनोदाचा भाग सोडा, मी कशा करता सांगतो. म्हणजे अशी परिस्थिती आहे. म्हणून वर्म हे निर्धार आहे, पण निर्धार कसा असावा. मी अगोदर प्रमाण दिलं की एखाद्या वेळेला काही जरी जीवावर म्हणजे या ठिकाणी हानी आली, संकट आलं, आनंद झाला, सुख आलं, दुःख आलं, तरी या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जसं जो एकविध देवाविषयी असतो. कारण तुकोबरायांचा निर्धार कसा होता, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने पडोने दी, संसार व्यसने पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम. व्यसनी पडोने दी, संसार व्यसनी पडोने दी, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण घडो संत समागम, नामस्मरण महाराजांचा हा एकविध निर्धार होता. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता. आणि ज्यांनी अशा पद्धतीने उपासना केली, साधना केली, भक्ती केली, त्यांना त्याचे फल प्राप्त झाले बरं. कारण त्याचं वैभवच असं काही आहे. मी बऱ्याच वेळा सांगतो, पहा महाराजांनी काय सुंदर लिहिलंय, ऐसा है नाम तेरा, ऐसा है नाम तेरा, कही वेद शास्त्र गावे, नादान के समय पर, नादान के समय पर दिल को सबर दिलावे,
ऐसा है नाम तेरा कही वेद शास्त्र गावे. आणि प्रमाण पहा किती सुंदर आहे. जब द्रौपदी की हाखी सुनते ही कान माही. जब द्रौपदी की हाखी सुनते ही कान माही. लाखों ही चीर दीनी तब लाज को बचाए. नादान के समय पर नादान के समय पर दिल को सबर दिलावे. ऐसा है नाम तेरा कही वेद शास्त्र गावे. भरपूर प्रमाण आहे. भूला फिरा रहा था ध्रुवबाल बन बनों में ऐसी जगा दिलाई कबहू न उठ पाए. त्या ठिकाणी असा सिद्धांत आहे. भागवतामध्ये 4थ्या स्कंदात आणि ध्रुवाची कथा आहे. 7व्या स्कंदामध्ये प्रल्हादाची. दोघांनी 5 वर्ष वयामध्ये साधना करून देवाला प्रगट केलं. पण देवाकडून काय प्राप्त करावं याची अक्कल ध्रुवाला आली का? नाही आली. का आली? सावत्र आई बोलली ती विसरू शकले नाही. सावत्र आई बोलली होती ना सुरुची, मग ती विसरू शकले नाही ना. मग त्याच्यामुळे देवाजवळ काय प्राप्त करावं हे कळलं नाही. स्तुती सुंदर केली. स्तुती ही देवाच्याच कृपेने झाली. देवाने शंख घालायला लावला तेव्हा स्तुती केली नाही. योन्तमं भविष्य वाचे मिमां प्रसुप्तां संजीव्यत्य किल शक्तिधर सदाम्ना अन्यांशस्त चरणत्वगाधिम प्रणानां भगवतो पुरुषाय तुभ्यं. देवाची सुंदर स्तुती केली, प्रसन्न झाले. पण काय मिळावं, काय प्राप्त करावं याची अक्कल आली नाही. का? सावत्र आईचा द्वेष मनातून गेला नाही. मग आपलंही तसंच आहे. ज्याचं जमत नाही 2 लोकांचं ते जर मंदिरात आले तर मंदिरात बी मारामाऱ्या झालेल्या आहे. मी माझ्या डोळ्याने पाहिजे मंदिरात बी मारामाऱ्या झाल्या. म्हणून मी नेहमी सांगतो की शांती अखंडित राहो न राहो भेदलयाला जाबो भेदलयाला जाबो भेदलयाला जाबो. शांती नाही नांदली मित्रांनो तर काही फरक पडत नाही. पण भेद गेला म्हणजे परमार्थ सफल झाला. मग या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. पण भेद कोणाच्या मनातून नाहीसा होतो? ज्याचा भाव शुद्ध आहे त्यांच्या मनातून, जो धर्माचं पालन करतो त्यांच्या मनातून, आणि देवाविषयी ज्याचा निर्धार असतो त्याच्याच मनातून हे जाते. आणि या तिन्ही गोष्टीचं जे अनुकरण आहे किंवा म्हणणं आहे त्या आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात आहे. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. 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 टाळकरे जोरात जोरात जोरात. निर्धार है वर्मा चुको नाही. निर्धार है वर्मा चुको नाही. निष्कामनिष्ठा विठ्ठल विश्वास. निष्कामनिष्ठा विठ्ठल विश्वास. निर्धार है म्हणून निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. मग निर्धार हे वर्म चुको नये. वर्म हे निर्धार आहे. आता सूत्र असं आहे
की आपल्या साध्या गोष्टी कळत नाही. एकाने जंगलातले लाकडं तोडले आणि ट्रकमध्ये भरले आणि तो ट्रक रस्त्याने चालू होता. त्याच्या मागे मी होतो मोटरसायकल घेऊन. तर त्या ट्रकवर मागून लिहिलं होतं, झाडे वाचवा झाडे जगवा. सांगा तुम्ही असं. त्याने जंगल तोडून ट्रकमध्ये भरलेला आहे आणि तो लिहितो की झाडे वाचवा झाडे जगवा. संगती जुळते का? मी असं म्हणत नाही हा. कारण तैसे ते अंगी व्हावे आपण तरीच महिमान येईल कळो असं म्हटलेलं आहे. सत्पुरुषांचं असं नाही, आधी केले मग सांगितले. अगोदर केलं बरं, नंतर दुसऱ्याला सांगितलं. आपण जुन्या कीर्तनकारांच्या मुखातून बरेच वेळेला ऐकायचं की अगोदर सत्पुरुषांनी ते आचरण केलं, नंतर दुसऱ्याला धर्माचं तत्वज्ञान सांगितलं. असं नाही की स्वतः काही करायचं आणि दुसऱ्याला अक्कल शिकवायची, असा प्रकार नाही. मग सांगण्यात तात्पर्य की निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये. पण उपासना ज्याची करायची त्याच्याविषयी भाव निष्काम पाहिजे. कर्म करताना कर्मफलाची अपेक्षा नसावी. पण आपल्याला का असते? आपल्याजवळ देहाशक्ती असते ना, आपल्याजवळ देहाशक्ती असते आणि जोपर्यंत ती आहे तोपर्यंत भक्ती होत नाही. हे बा सोपं गणित आहे. मला एवढी मंडळी बसली, मला सांगा पाणी तपते का? पाणी तपते? बापू पाणी तपतच नाही. तुम्ही म्हणता असं कसं आहे म्हणता, तुम्ही चूल पेटवा आणि चुलीत पाणी टाका बरं. चूल पेटवल्यावर चुलीत पाणी टाका, पाणी तपेन का? आता मला उत्तर द्या. चूल पेटवल्यानंतर चुलीवर काय ठेवतो आपण? पातेलं म्हणजे भांडं ठेवतो. जाळ कशा खाली लागतो? भांड्याखाली, पातेल्याखाली. आता तप्याचं काम कोण करते? पातेलं. आलं ध्यानात? आणि पातेल्याचा आश्रय पाण्याने केल्यामुळे पाणी तपते. आलं का ध्यानात? नाही तर तुम्ही पाणी तापून घ्या आणि जळगावला जाऊन आलवडे खाऊन या बरं आणि मग स्नान करा. तापलेलं पाणी तापलेलं राहील का? नाही राहणार. पाणी तापत नाही, पण का तापते? तो उपाधीमुळे तापते. हे बघा, हा मुद्दा लक्षात घ्या. पाणी उपाधीमुळे तपते, तसं उपाधीमुळे आपल्यालाही सुखदुःख प्राप्त होतं. आणि उपाधीच्या विरहित जो असतो, वेगळा असतो, तो आनंदाला प्राप्त होतो. मग तो आनंद प्राप्त करण्याकरता, उपाधी विरहित जीवन जगण्याकरता देवाविषयी भाव निष्काम पाहिजे. म्हणजे भक्ती करताना यातून आपल्याला काही फल प्राप्त होईल अशी अपेक्षा कधी नसावी. मागे एका हिंदी पिक्चरचं गाणं होतं, कर्म किए जा फल की इच्छा मत करे इंसान, जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान. एवढं म्हणून जर ते गायक थांबलं असतं तर त्याच्यावर केस झाली असती की तुला कोणी आगोपणा सांगितला. पण त्याने मागे लिहून टाकलं की हे गीता का ज्ञान, म्हणजे सुटलं ते. पहा म्हणजे किती हुशारी आहे. म्हणजे आता असाच प्रकार आहे. हा मग त्या ठिकाणी सांगण्यात तात्पर्य, कर्म करताना कर्मफलाची अपेक्षा न ठेवणे. केलेलं कर्म, ब्रह्मसूत्र सुद्धा असं म्हणते की ब्रह्मार्पणात्मक बुद्धीने करणे. जर कर्म हे देवाला उद्देशून असेल, ब्रह्मार्पणात्मक बुद्धीने असेल तर ते देवापर्यंत पोहोचवते. आपण केलेली उपासना देवापर्यंत जाण्याकरता ती अंतर्मनाने असावी लागते. कारण देव अंतर्यामी आहे. देव अंतर्यामी आहे. देव बाहेरच्या लक्षणाला मान्यता देत नाही. त्याचं सूत्र सांगितलेलं आहे की दुनिया चाहे बाहर देखे, तू तो अंदर दिल की परखे. पण सूत्र पहा किती गोड आहे. जिनकी भक्ती श्रद्धा सही है, उनकी हाथ पे जात भरा जात भरा. किसे छुपा है नाम तेरा, तूने भगत के काम करा. आणि पापुडी किती गोड लिहिलेलं आहे. दिखने को है पंढरपुर में, पर तेरी दृष्टि घर घर में. छुपान तुझसे कुछ भी भगवन, दिल कैसा हो भला बुरा. दिल कैसा हो भला बुरा, किसे छुपा है नाम तेरा. त्याचा भाव सांगितलेला आहे. मग या ठिकाणी महाराज म्हणतात की बा दिखने को है पंढरपूर में,
जिनकी भक्ति और श्रद्धा सही है उनकी हाक पे जात बरा. त्याचं मग मुल्ला ओके बाग पुकारे तो ओके अल्लाह बहरा है. चीटी के पैर में आप घुंगरू बांधो तो भी ऊपर वाला सुनता है. मुंगीच्या पायातलं घुंगरू कोणाला बनवता येईल? पहिले तर मुंगीचा पायच दिसणार नाही काही कायला. आता काय काय चष्मा लावून दिसत नाही. असा प्रकार आहे ना. म्हणजे आताची परिस्थिती अशी आहे पवन महाराज. मी तुम्हाला विनोद म्हणून सांगतो. एकाला डॉक्टरने 3 चष्मे दिले होते. मी म्हटलं का रे मला एकच भेटला तुला 3 चष्मे कसे आहे? नाही म्हणे हा एक जवळचा पायाचा आहे आणि म्हटलं एक म्हणे एक दूरचा पायाचा आहे आणि म्हटलं तिसरा म्हणे 2 कुठे ठेवले हे पाया करता. ऐकी डोक्याला ताण. विनोद आता काळ असा आलेला आहे. हा म्हणजे आता सर्व एक्स्ट्रा लोक झालेले आहे. मी असं म्हणत नाही. म्हणजे आता वस्तुस्थिती अशी आहे त्या ठिकाणी त्याच्या प्राप्तीकरता अंतकरणामध्ये भाव हा निस्पृह असावा. तुलसीदासजी रामायणामध्ये लिहितात की जिसके मन मोह छल छिद्र न भावा. ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं छल कपट नाही. कारण काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. आणि सोपं उत्तर दिलेलं आहे की काम क्रोध लोभ घातले बाहेर बाहेरी बैसला अंतरी पांडुरंग. प्रमाणे खरं चुकीचंही म्हटलं यांना काय समजते काय चिंता करेल. मी ते पालघर जिल्ह्यामध्ये गेलो होतो. त्या जव्हार मोखळा आहे ना त्या जव्हारला. मग ते विचारलं कोकणातले साधे टाळकरी उभे होते मागे. मग ते आता मी म्हटलं प्रमाण सोपं आहे म्हणून घेतील पोरं. मी युक्त आहार विहार असं प्रमाण दिलं आणि खाली वाकलो गुळ घ्यायला. तोपर्यंत मागच्या मुलांनी म्हणून टाकलं की आंध्र कर्नाटक बिहार. आता ते पुढचं कसं आहे युक्त आहार विहार नेम इंद्रिय अशी सार नसावे बासर निद्रा बहु भाषण. मागच्यांनी म्हटलं आंध्र कर्नाटक बिहार पण पुढे असे बबन बाबासारखे 2 म्हातारे होते. म्हणजे 2 म्हातारे म्हणत बरं मी पण 2 म्हातारे बसले होते अरुण बापू. ते कीर्तन आठवलं माझ्याजवळ आले म्हणे महाराज त्या मुलांनी प्रमाण म्हटलं ते बरोबर आहे का? अनिल महाराज मी नेहमी सांगतो महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकारांनी टाळकऱ्यांचा अपमान होईल असा गाढवपणा कधी करायचा नाही. कारण टाळकरी कीर्तनातले प्राण असता बरं पण हे आपले येळपट कीर्तनकारांना हे सवय असते की ते यांना नाव ठेवतात. यांना नाव ठेवतात ना बरेचसे असे आहे. मी असं म्हणत नाही
मग हाय बऱ्याच वेळा मला ऐकायला मिळालं. मी कशाकरता सांगतो, यांचा अपमान होता कामा नये. मग मी म्हटलं आता मी जर म्हटलं की मुलांनी चुकीचं म्हटलं तर अपमान यांचा होईल. मग त्या म्हाताऱ्याला मी सांगितलं, म्हटलं नाही पोरांनी जे म्हटलं ते प्रमाण बरोबर आहे. मग ते म्हातारे म्हणे महाराज हे कोणाच्या गाथ्यात आहे. आता मला माहित होतं की यांना तुकोबाचा, नामदेवरायांचा, ज्ञानोबाचा गाथा माहिती आहे. म्हणलं हे निडोबाच्या गाथ्यातला आहे, निडोबाच्या. हा ते म्हणे अशीन अशीन अशीन. आता काय जसं गर्दीमध्ये खोटे पैसे चालून जाता, एखाद्या गड्डीमध्ये नकली नोट बी चालते बबन बाबा, नकली नोट बी चालून जाते. तसं काय एका वेळेला जुनी मनाने खोटं बोला पण नेटाने बोला. हां म्हणजे असा प्रकार आहे ना असतो. मग त्याच्या प्राप्तीकरता भाव हा निष्काम असावा आणि उपासना ही निश्चळ असावी. कारण असं म्हटलंय आणखी मनाने असावी. कारण मनोमय पूजा हेतू आवडे केशी राजा. देवाला या उपचार पद्धतीचीच गरज आहे. असं नाही तुमच्या नारळाचा, अगरबत्तीचा याचा देव भुकेला नाही. बरं त्याला नारळ जर आवडत असेल तो कोकणात पैसे तुमच्या एका नारळाने भुकेला आहे का तो? त्याला अगरबत्तीची गरज नाही, त्याला कापुराची गरज नाही, त्याला फक्त शुद्ध मनाची गरज आहे. म्हणून देवा माझे मन लागो तुझे चरणी. आपण अगोदर म्हटलं मी कशाकरता सांगतो. मग या ठिकाणी उपासना ही निश्चळ असावी. आणि हे करताना आपण इतरांना सोडून द्यावा असं नाही. बरं इतरांना सोडावा असा अर्थ नाही. फक्त एकनिष्ठ उपासना असावी. इतरांना वंदन मात्र करावं. कारण वंदन केल्याने मी सुरुवातीला सांगितलं आणि चंदन लावल्याने जीवामध्ये नम्रता प्राप्त होते. पण आता लोक चंदन लावतात पैशाला लावता. म्हणजे असा प्रकार आहे. एखाद्या जरी एखाद्याचे 5-10 हजार बुडवले तर लोक 10,000ला चंदन लागलं. म्हणजे शब्द प्रयोग करताना असा केला जातो. परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की इतरांची अपेक्षा करू नये. याचा अर्थ इतरांना सोडा असं नाही. मी इतर देवांच्या विरोधात आहे असं नाही. पण काही वेळा कसं असते इतर देवांचं कसं असते बा. मी शाळेत शिकत होतो. मी 1975ला म्हणजे 5वीमध्ये होतो. जर आमच्या मोठ्या बाबाबरोबर 78ला 79ला मी 10वी सोडली. मी मोठ्या वडिलाबरोबर म्हणजे शेतात गेलो. आमच्या परिसरामध्ये पोळ्याच्या दिवशी शेतात जे देव मांडलेले आहे ना त्यांना नैवेद्य देण्याची प्रथा आहे. मग ते आमच्या शेताच्या बाजूने नाला आहे. त्या नाल्याच्या काठावर म्हसोबा आहे. त्या म्हसोबाला फक्त वर्षातून एकच दिवस पूजा होते पोळ्याच्या दिवशी. मग आता पोळ्याच्या दिवशी मी गेलो त्या मोठ्या बाबाबरोबर. आता ते वारलेले आहे मोठे बाबा. मग तिथे गेल्यानंतर तिथे त्या म्हसोबाला एकच दिवस शेंदूर लागतो वर्षातून. मग शेंदूर लावण्याचा ब्रश होता ना. मग तो शेंदूर तेलात भिजवल्यामुळे ते कुत्रा तो ब्रश घेऊन गेलं. मग तो ब्रश नव्हता तिथे. मग यांनी आजूबाजूला पाहिलं तर काही सापडलं नाही. मग यांनी काय केलं ते शेंदूर भिजवला तेलात आणि मग हाताने शेंदूर लावला. मग यांचे हात भरले ना. आता नाल्याचाच काठ होता तो. मग यांचे भरले हाताने दुसऱ्या दगडाला पुसले. मग तो दुसरा शेजारी गेला. तो म्हणे काय देव तर 2 झाले वाटते. आता यांचे हात पुसले होते. मग त्याला चांगला शेंदूर लावून त्याला त्याच्या हात तिसऱ्या दगडाला पुसले. मग तिसरा शेजारी गेला. तो म्हणे देव 3 झाले पण एकाला कमी शेंदूर आहे. मग तो त्याने लावून दिला त्याला आणि हात चौथ्याला पुसले. आता शेजारी 12 आणि एका वर्षात देव झाले 13. आता तुम्ही सांगा त्याला जर 40 वर्ष झाले तर एका वर्षात जर 13 देव झाले तर 40 वर्षात किती झाले? 520. 13 52. तसं पाहिलं तर वर्ष 2-2 वर्ष 8 वर्ष आणखीन राहिले. 8 त्याला 8 मिळवायचे राहिले. त्याच्यामध्ये आता तिथे 500-600 म्हसोबा आहे. मी त्या म्हसोबाच्या विरोधात नाही. पण आज रोजी एवढे देव आहे की आज जर तिथे शेंदूर लावायला गेले तर आजची परिस्थिती अशी आहे की दुसरेच मजा मारून घेता आणि जो ओरिजिनल आहे त्याला शेंदूरच भेटत नाही. आलं का ध्यानात? मग आता याच्याकरता काय करावं लागेल? आता मुद्दा लक्षात घ्या. ओरिजिनल देवापर्यंत जाण्याकरता यांच्या डोक्यावर पाय देऊन तिथे जावं लागेल. बरोबर आहे की नाही? यांच्या डोक्यावर पाय द्यावं लागेल. म्हणजे अनिष्ट गोष्टीचा त्याग करावा लागेल. अधर्माचं खंडन करावं लागेल. तेव्हा धर्मापर्यंत पोचता येईल. म्हणजे मूळ तत्वापर्यंत जाता येईल. तसं या ठिकाणी असं म्हटलं आहे. म्हणजे ह्या अनिष्ट निवारल्याशिवाय इष्टप्राप्ती होऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी पण ती प्राप्ती करण्याकरता वृत्तीमध्ये भाव कसा असावा या अभंगाच्या दुसऱ्या निष्काम निष्काळ विठ्ठली विश्वास निष्काम निष्काळ विठ्ठली विश्वास
अनेकांची पाहुन येवाच अनेकांची निष्काम निष्काळ विठ्ठली विश्वास निष्काम निष्काळ विठ्ठली विश्वास पाहुन येवाच अनेकांची पाहुन येवाच अनेकांची निष्काम निष्काळ विठ्ठली विश्वास निष्काम निष्काळ विठ्ठली विश्वास निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. विठ्ठली विश्वास का तर अनंत तीर्थाचे माहेर अनंत रूपाचे हे सार अनंती अनंत अपार तो हा कटिकर ठेवून उभा. धन्य धन्य पांडुरंग सकळ दोषा होय भंग पूर्वज उद्धरती सांग पंढरपूर देखलिया. बीज आणि फळ हरीचे नाम सकळ पुण्य सकळ धर्म सकळ कळाचे हे वर्म निवारी श्रम सकलही वेद पुरुष नारायण योगियाचे ब्रह्मशून्य मुक्त आत्मा परिपूर्ण तुका म्हणे भोळ्या सगुणाम्हा. उत्तर प्रदेशचे फार मोठमोठे वक्ते म्हणतात महाराष्ट्र में विठ्ठल नाथ जी की पूजा होती है. विठ्ठल नाथ जी के हाथों में कोई शस्त्र नहीं है लेकिन विठ्ठल नाथ जी जैसा नारायण इस जगत में कोई नहीं है. मी 2-3 महापुरुषांच्या मुखातून ऐकलं. महाराष्ट्र की जो भक्ति है वो बड़ी सच्ची है. पण महाराष्ट्रामध्ये जे भक्ती आहे हे ते म्हणतात बिचारे सच्ची आहे. पण आपल्या भारतातला असं आहे की मेरा भारत महान और 100 में से 80 बेमान. बरोबर आहे की नाही? फक्त नुसतं म्हणा करताय ते पाहणं. आता निवडणूक आहे हे मागे प्रचार करणारे काय म्हणतील तुम आगे बढ़ो. पुढचं म्हणा तुम्ही तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. और आगे जाने वाले गड्ढे में चले गए कि पीछे वाले फरार है. बरोबर आहे की नाही? हे तर व्यवहाराची परिस्थिती आहे. मी असं म्हणत नाही मी कशा करता सांगतो. मग या ठिकाणी निष्काम निच्छळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. एक वेळा संप्रदायाच्या नियमाने आणि देवाचं भजन करा. विठोबा कुमाई असतो. निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. आणि देवाविषयी भाव कसा असावा तुकोबाराय अगदी गोड शब्दामध्ये लिहितात.
तुझ बिन कोणा तुझ बिन कोणा तुझ बिन कोणा तुझ बिन कोणा तुझविन कोणा तुझविन कोणा तुझविन कोणा शरण जाऊ नारायणा 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 द्वादशी दिवशी सकाळी पंढरपूरला या अभंगाने सुरुवात होती पण चातुर्मासाची. हा चातुर्मासी महाराजांच्या फळावरती. तुझ बिन कोणा तुझ बिन कोणा शरण जाऊन नारायणा शरण जाऊन नारायणा ऐसा न देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी दुजाती त्रिभुवनी ऐसा न देखे मी कोणी. पाहिली पुराणे दांडोळली दरुशने तुका म्हणे ठाई जळून ठेलो तुझे पायी. म्हणून निष्काम निश्चळ विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. कारण आपण जर आपल्या परिवारातली गावातली देशाची आसक्ती केली तर हे सर्व स्वार्थी आहे. बरं तुमचं काय मत आहे याच्यावर? आपण ज्या परिवारात राहतो हे स्वार्थी आहे की नाही? हे बा मी तुम्हाला पटवून देतो एका मिनिटात. समजा एखादं म्हातारं मेलं, त्या म्हाताऱ्याची मुलगी मुंबईला आहे. मग तिला मुंबईहून आपल्या या मितावलीमध्ये यायला किती टाईम लागेल? 7-8 घंटे लागतील ना? 8 तास. ड्रायव्हर माझ्यासारखा असला इंटरनॅशनल तर 7 तासावर पटकी ना. म्हणजे मी इंटरनॅशनल ड्रायव्हर मी टोटल गाड्या चालवतो, बस लक्झरी वगैरे सर्व. पण तुकाराम मला आणू दिली गाडी असतो 7-8 तास लागतात. मग आता ती मुलगी मुंबईवरून मितावलीत येईपर्यंत त्या म्हाताऱ्याच्या प्रेताजवळ गावातल्या 10-12 बाया रडत असता की रडत असताना? हे आता तुम्ही सांगा, 10-12 बाया रडत असतात. आणि ती मुलगी आली इथे स्टँडवर किंवा कोपऱ्यावर उतरली की तिथून रडत येते. मग तिला पाथरवर या अगोदरच्या रडणाऱ्या काय म्हणतात? आते खरी रडणारी उनी म्हणता की असं. म्हणजे आता खरी रडणारी आली. मग आता जर खरी आली तर याच्या अगोदरच्या नाही. तुम्ही सांगा, मी नाही सांगत. नाही तुमचं काय मत आहे याच्यावर? आते खरी उनी मग याच्या अगोदरच्या काय अर्थ निघतो? म्हणून महाराजांनी लिहिलंय कि माता रोवे तेरो दीन तक बहन रोवे 10 मासा लपट छपट कर सिया रोवे रह गई घर की आसा. राष्ट्रसंतांनी पहा काय सुंदर लिहिलंय कि मित्र भी आएगे गंगा जल बिंदु पान तक अर्धांगिनी तो बढ़ेगी केवल मकान तक परिवार के लोग तो आएंगे मसान तक बेटा भी अपना हक निभाएगा अग्निदान तक आगे तो क्या प्रभु का भजन साथी हरि का भजन साथी
गुरु का भजन साथी, प्रभु के भजन बिन जीव अकेला रहेगा। मग कायम न जग का झमेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा, कायम न जग का झमेला रहेगा। आणि आपल्याला उपदेश केलेला आहे कि किस काम के लिए तू ऊंचा महल बनाएगा, किस काम के लिए तू लाखों का तोड़ा कमाएगा, रथ हाथियों का झुंड किस काम आएगा। मैं जैसा तू आया है वैसा ही जाएगा, वैसा ही जाएगा। पण हे आपण सर्व ऐकून घेतो, फक्त ऐकून घेतो। एक जुनी म्हण आहे की तुम बघो, असा प्रकार आहे ना। पण सांगण्यात तात्पर्य आपण फक्त त्याच्याविषयी श्रद्धा असेल तर श्रद्धावान लभते ज्ञानो असं म्हटलंय। श्रद्धावानाला ज्ञानाची प्राप्ती होते। नाही तर मग महाराज म्हणतात की भाव नाही तया सांगावे ते किती, आपुलाल्या मती पाखांडिया। ज्यांचा भावनेनं तुम्ही त्याला किती बी सांगा ते काही कोणाचं ऐकत नाही, कारण त्यांचे मत पाखांडी असतात ना। आता पाखांडी लोकांचे विचार कसे असतात, पाखांड कशाला म्हणतात हे बाई एका मिनिटात मी बरेच गावातले मंडळीच्या तोंडातून ऐकतो, आमच्या गावातले मारुती जागृत आहे। मग तुमच्या गावातला मारुती जागृत आहे आणि माझ्या गावातला मारुती मेला का? डोंगरेजी महाराज म्हटले वहां पर आपका भाव मर चुका है। आणि ज्यांचा भाव शुद्ध आहे आजपर्यंत देवाने त्यांचा त्याग केला नाही, हे म्हणणं अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये। तुका म्हणे ऐसा कोण उभे केला, तुका म्हणे ऐसा कोण उभे केला, ऐसा कोण उभे केला, तुका म्हणे ऐसा कोण उभे केला, नाही ऐकिला ऐसा कोणी नाही ऐकिला ऐसा कोणी निष्काम
नाही ऐकिला ऐसा कोणी, नाही ऐकिला ऐसा कोणी. अभंगाचा अर्थ मी सोडवला आज. आणि बापूला नातूरत्नाची प्राप्ती झाली आणि नाते झाली, म्हणजे पौत्र आणि पौत्री संस्कृत भाषेमध्ये. आणि या दोघांना भगवान सन्मार्गावर चालण्याची सद्बुद्धी प्रदान करू. नामदेवरायांच्या एका अभंगाने त्यांना आशीर्वाद देऊन शिवेला पूर्णविराम. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासे. नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग. कल्पनेची बाधा न हो कवने काळी, ही संत मंडळी सुखी असो. शेवटचा मुद्दा मित्रांनो, मुलांवर करायचा असेल तर फक्त संस्कार करायचे बरं. कारण महाराज म्हटले, डोंगरीजी महाराज म्हटले, जो बाप अपने बेटे के लिए धन कमाता है वह बाप मूर्ख है. बेटे के लिए कमाना हो तो संस्कार कमाओ. या ठिकाणी मुलाकरता कमवायचं असेल तर संस्कार कमवायचं आणि धर्माचं सर्वांनी रक्षण करायचं. 20 तारखेला सर्वांनी ध्यान ठेवायचं. म्हणजे याच्याकरता मी सांगतो, म्हणजे धर्माची बाजू दृढ राहील असं काम करायचं अधर्माच्या बाजूने. आणि जर आपण काम केलं तर एखाद्या वेळेला भविष्यामध्ये असं दुःख भोगावं लागेल, एवढी गोष्ट लक्षात असू द्या. असतो अशा प्रकारे झाली सेवा आईसाहेबांच्या चरणी समर्पित. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर महाबळी ज्ञानराज महाबळी तुकाराम.